5 एकर ज्याची बागायत जमीन आहे त्याला सुद्धा एक गाय सांभाळणं कठीण जातं की नाही? सांभाळत नाहीत लोक सहसा. आज किती गाय आहेत त्यांचे? 150 गाई. 150 गाई सांभाळत होते. आणि आज नाही, 12 वर्ष झाले ना, एक तोप झालं 12 वर्षापासून. आणि माळ रानावर हा काही बागायत पट्टा नाही आहे. शेवगाव तालुक्याचा पट्टा आहे बागायत मोठा, पण हा नाही, मोठं काम आहे. आता आपण कौतुक करतो निघून जातो, मोठं काम करतात म्हणून. तिकडे एकमेकांना सांगतात आमचे महाराज इतके गाय सांभाळतात, पण ते सांभाळ कोणाला लागते? ते आमच्या संस्थानं 2-4 आणून दिल्या तर वाईट सगळी कोण करू द्यायचं? आता मंदिर म्हटल्यानंतर गोशाळा छोटीशी पाहिजे. गाईची सेवा थोडी बहुत सेवेपुरते का होईल, तरी देखील जड जाते. 150 गाया सांभाळतात. आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचं अगदी दगडी बांधकाम मंदिर त्यांनी हाती घेतलेलं आहे. अर्ध काम त्याचं झालेलं आहे आणि अर्ध काम राहिलेलं आहे. कुणामुळं झालंय? कुणामुळं? तुमच्यामुळं. पण राहिलंय कुणामुळं? ती जबाबदारी नको का आपल्याकडे? श्रेयच आपल्याकडे घ्यायचं फक्त चांगल्या कामाचं. आपल्यामुळंच राहिलेलं आहे. मग ते काम आपल्याला करायचंय. कोणाला करायचं? आपल्या सगळ्यांना मिळून करायचं. ते बंद राहणं योग्य ते चालू असलं पाहिजे. आता जवळजवळ त्यांनी सांगितलं 6-7 महिने उलटून गेली, काम काय झालेलं आहे? स्थगित झालेला. तो एक माणूस एवढ्या गाया काय करतोय सांभाळ. किती भूषणाची गोष्ट आहे. आपल्या धर्माचं प्रतीक आहे की नाही काय? खरं तर कोणी सांभाळलं पाहिजे. प्रत्येक स्त्री पुरुषाने 1-1, 2-2 गाई सांभाळल्या पाहिजे. ते तुमच्याकडून सांभाळल्या जात नाही म्हणून त्यांना सांभाळण्याची वेळ आली. तुम्ही सांभाळता कुठपर्यंत? दूध देतात तोपर्यंत, जोपर्यंत ती गाय मारत नाही काय नाही. मारायला लागली, दूध देणं बंद केलं की मग श्री हरी महाराजांची आठवण होत. असंच आहे ना. मोठं काम ते करतायत. पण आपण केवळ एवढं म्हणून चालणार नाही. त्यांच्या त्या कामामध्ये आपल्याला काय करावं लागेल? सहभागी व्हावं लागेल. आपल्या सामर्थ्यानुसार 100% वेळ ते तेवढा देतात. तेवढा आपल्याला शक्य आहे का? नाही. त्यांनी तन मन धनानं त्या कार्याकरिता काय केलं? स्वतःला वाहून घेतलेलं आहे. आपल्याला तेवढं नाही शक्य, पण जे आपल्याला देता येईल वेळ सुद्धा महत्वाचा आहे. इथं येऊन नेमकं काय चालतं, कसं ते काम चालतं, आपण काही त्यामध्ये सहभागी श्रमदान का होईना करू शकतो की नाही, हे कर्तव्य आहे आपलं. कर्तव्य ही मठ, मंदिरं, यज्ञशाळा, पाठशाळा, गोशाळा हे आपल्या धर्माची केंद्र आहेत. ऊर्जास्थानं, बलस्थान आहे. जर हे स्थानं नसतील तर आपल्या धर्माचं ज्ञान आपल्या पुढच्या पिढ्यांना कुठून मिळणार? काही सोय आहे? शालेय शिक्षणाची सोय तुम्हा लोकांनी करून ठेवलेली आहे, शाळा कॉलेज आहे. आरोग्याची सोय तुम्हा लोकांसाठी तुम्ही करून ठेवलेली आहे, हॉस्पिटल आहे, दवाखाने आहे. अजून तुमचं शरीर बलदंड व्हावं म्हणून त्याची सोय, व्यायामशाळा वगैरे तुम्ही करून ठेवलेली आहे. सगळी स्थानं तुमच्या मनोरंजनाची थिएटर वगैरे तुम्ही करून ठेवलेले आहे. पण मनुष्य म्हणून जगण्याचं जे ज्ञान आहे ते ज्ञान आपल्याला जिथून प्राप्त होईल ते केंद्र जे आहे ते चालवणं जबाबदारी कोणाची आहे? आपल्या सगळ्यांची. खरंच आपल्या भूषणाची गोष्ट आहे. जर आपल्याला ही गोशाळा नसती तर कल्पना करा, आपल्याला जर कोणी विचारलं असतं का तुमच्या शेवगाव तालुका जवळजवळ अर्धा भाग भाग येतो, तुमच्या तालुक्यात गोशाळा आहे का? काय सांगितलं असतं? नाही म्हटलं असतं की नाही. पण आता आपण सांगू शकतो की नाही? एक अभिमानाची गोष्ट आपल्यासाठी आहे की नाही. म्हणून आपण आपल्या जबाबदारीचा जो भाग आहे, जे कर्तव्य आहे ते पालन केलं पाहिजे. ते मंदिर बंद असणं, काही काम बंद असणं उपयोगी नाही आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं मंदिर आपल्या परिसरात काही कुठं आपल्याला आढळत नाही. अशा दगडी कामामध्ये त्यांनी हाती घेतलेलं आहे. त्याला आपल्याला काय करायचं आहे? सगळ्यांना मिळून सहकार्य करायचं आहे. आपण प्रत्येक जण एक कर्तव्य म्हणून, धर्म कर्तव्य म्हणून या कार्यामध्ये काय होऊ? सहभागी होऊ. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, संत पुरुषांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी थांबूया.